नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे केवायसी कशी करायची आणि कधीपर्यंत करायची हे पूर्णपणे समजणार आहोत। केवायसी वेळेत न केल्यास पुढील हप्ते थांबू शकतात, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि माहिती इतरांना सुद्धा नक्की शेअर करा। तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हां, जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, ही केवायसी कशी करायची चला तर मग पाहूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती टाईप करायचं आहे लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in। ही जी पहिली वेबसाईट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल। तुम्ही इथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा। आपल्याला इथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल। इथे आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक, इथे आधार क्रमांक टाकायचा आहे। त्याच्यानंतर इथे कॅप्चा टाकायचा आहे आणि खाली इथे बघू शकता तुम्ही मी सहमत आहे इथे करून आपल्याला OTP पाठवायचे आहे। OTP टाकल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता दुसरा पेज आहे इथे ओपन झालेला आहे। इथे आपल्याला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे। त्याच्यानंतर इथे कॅप्चा टाकायचा आहे आणि खाली बघू शकता तुम्ही इथे सहमत आहे आणि OTP करायचा आहे। त्याच्यानंतर जी OTP आली असेल ती इथे टाकायची आहे आणि सबमिट करायचं आहे। सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल। इथे तुम्ही इथे बघू शकता इथे आपल्याला जात निवडायची आहे, जी कोणती जात आहे ते इथे सिलेक्ट करायचे आहे। त्याच्यानंतर इथे दुसरा बघू शकता माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे का, इथे आपल्याला होय करायचं आहे। जर एकापेक्षा अधिक घेत असतील तर नाही करायचं आहे। इथे मी होय केलेला आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कुटुंबातील व्यक्ती नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत, इथे आपल्याला होय करायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे क्लिक करून आपल्याला सबमिट करायचं आहे। आपल्याला सबमिट करायचं। तुम्ही इथे बघू शकता तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही केवायसी करू शकता आणि केवायसी करण्याची जी लास्ट डेट आहे ती 18 नोव्हेंबर ही लास्ट डेट आहे। त्याच्या अगोदर केवायसी करा, नाही तर तुमचे हप्ते थांबू शकतात। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी अवनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।